आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या कठीण काळात भैरवीताईंनीच माझ्या कुटुंबाला सावरलंय. त्या होत्या म्हणून आज आम्ही आहोत. देवांशवर तर खूप प्रेम आहे त्यांचं. आज तो इतका यशस्वी झालाय, त्यात त्यांचाच सगळ्यात मोठा वाटा आहे. सगळं मान्य आहे मला. पण आज त्यांनी जो निर्णय घेतला ना, तो मात्र मला अजिबात मान्य नाहीये. फक्त आपलं स्टेटस जपण्यासाठी एका निरागस मुलीच्या आयुष्याशी खेळायचं हे बरोबर नाहीये. लग्न हे 7 जन्मांचं नातं असतं. ती मुलगी आपल्या भावी आयुष्याची स्वप्न घेऊन या घरात येणार आणि आपण त्या स्वप्नांची राख रांगोळी करायची, हे नाही पटत माझ्या मनाला. भैरवीताई चुकतायत, पण त्यांचं एकदा ठरलं की त्या कोणाचंच ऐकत नाही. माझे हात दगडाखाली आहेत. मला त्या मुलीकरता खूप वाईट वाटतंय. खूप साधी सरळ मुलगी आहे ती. तिच्या भविष्याबद्दल सगळं माहिती असूनही मी तिला सावध नाही करू शकत. आई, आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. लग्नासारख्या पवित्र नात्याला गालबोट लागू देऊ नका. आता सगळं काही तुमच्या हातात आहे. हा, थांब, नको जाऊ अगं. आई, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हं? सगळं काही व्यवस्थित होईल. विश्वास ठेव माझ्यावर, प्लीज. कुठे चालले साई? तुझे नाटक केलंय ना, त्यावर पडदा टाकायला चाललीये मी. बघितलंस मग, माझं ठरलेलं लग्न मोडायला निघालीये ही. ती कालपर्यंत मला एकदम पुळका आल्यासारखी दाखवत होती ना. मग आता देवांशच्या तिजोरीची चावी माझ्या हातात येते म्हटल्यावर लगेच जेलस फील व्हायला लागलं तुला? मला तर आधीपासूनच माहित होतं ग. ज्याच्या मायलेकी आहेत ना, त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे. झालं तुमचं? वाट सोडा माझी, जाऊ द्या मला. आणि नाही जाऊ दिलं तर काय करशील? माझं लग्न श्रीमंत घरात होतंय हे पटत नाहीये ना तुला? नाही, तुला माझं चांगलं झालेलं कधी आवडतच नाही, हो ना? अंजली, मी तुला आधीच सांगितलंय, तुझं वाईट व्हावं यासाठी नाही, तर देवांश सरांचं चांगलं व्हावं ना, यासाठी मी सगळं करते. आणि गुरुजींच्या सांगण्यानुसार. अगं, कोण येतो गुरुजी? सारखं आपल्या मामा भाची गुरुजी गुरुजी गुरुजी. आणि त्याला माझ्या समोर बघते मी त्याच्याकडे. आणि प्लीज, हे गुरुजी विरुजी या सगळ्यावर ना आमचा अजिबात ट्रस्ट नाहीये, कळलं? त्याने काहीतरी तुझ्या फायद्याचं, तुझ्या बेनिफिटचं तुला सांगितलं, त्यामुळे ते तुला पटलं. हे सगळं ना सही नॉनसेन्स आहे. तू पण बिलीव्ह करू नकोस यावर. आणि हा जो काही तू नको तो बोभाटा करतेस ना, तो पण करू नकोस. बोभाटा मी नाही, तू आणि तुझी आई करते. बघ बघ अंजली, बघ. ओ बघा, आपल्या लेकीसारखं वाढवलं हिला, पण बघा काय मुक्ता फळ उधळतीये ती. एक नातं काय जमेना झालंय, म्हणजे इतर सगळी नाती मेली. कशी परक्यासारखी वागायला लागली बघा. किती सहन तरी किती करायचं ओ माणसाने, किती सहन करायचं. हो अगं, उलट हिच्या सहनशक्तीचा तू अंत बघतीयस. सई आज जे काही वागते ना, त्याला कारणीभूत
तुम्ही दोघी जणी आहात. सई तुला मामी मामी करते, पण तू कधी मामीचं कर्तव्य बजावलंस नाही ना. उलट तू कायम तिचा राग राग केलायस. तिनं कायम तुझा आदर केला. त्याच्या बदल्यात तू काय दिलंस तिला? तुम्ही गप्प बसाओ. उठसूट आपल्या भाचीची बाजू घ्यायची. लेकीचं एवढं चांगलं होतंय ते तर दिसत नाहीये तुम्हाला. बघितलं, लेकीसाठी तुम्ही स्वतः स्थळ बघितलं, शोधलं नाही ना. आता गप्पा बसा तुम्ही. मामी, मामावर ओरडू नको प्लीज. तुला काय वाटलं? तुम्ही जे काही करा ते बघून आम्ही घाबरू आणि शांत बसू? तसं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा भ्रम आहे. मी आत्ताच्या आत्ता देवाण सरांना सगळं काही खरं सांगणार आहे. किती घाई झालीये ना तुला माझं लग्न मोडायची. हं? नाही, खरेपणाची मूर्ती बनून फिरतेस तू. मग आता अग्री कर की तुला देवांश आधीपासूनच आवडत होता आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं, म्हणून तू हा सगळा तमाशा केलास. तमाशा मी नाही, तू करतेयस अंजली. त्या लग्नाच्या पवित्र नात्याचा आणि भावनांचा. आज तू खोटेपणा करून जिंकली असशील, पण नेहमीच नाही जिंकू शकणार. आणि एवढीच जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तर देवांश सरांसमोर जे काही खरं आहे ना ते कबूल कर. खरं हे आहे की मी देवांशची होणारी बायको आणि जहागीरदारांची होणारी सून आहे. हे बघ अंजली, तू सई सई हे बघ, उगाच तिच्या पुढे डोकं फोडण्यात काही अर्थ नाहीये. आधीच तिच्या डोक्यामध्ये भली मोठी घाण भरून ठेवली तिच्या आईनी. तू नको तिच्या नादी लागूस. तू उगाच बोलण्यात वेळ घालवू नकोस. देवांशना तू फोन कर आणि खरं काय आहे ना ते सगळं सांगून टाक. एकदम करेक्ट बोलतेस मॉम तू, एकदम करेक्ट. म्हणजे काय आपलं नशीब ना, म्हणून असे पॉप्स मिळालेत मला. नाही, स्वतः तुम्ही माझ्यासाठी कधी काही केलंच नाही आणि आता कुठे माझ्या आयुष्यात चांगलं होतंय तर ते पण बघवत नाहीये मॉम यांना. ते पण मोडायला चाललेत. आय जस्ट हेट यू पॉप्स. ऐका, बघा, सई, तू त्या देवांश सरांना आता अजिबात फोन करायचा नाहीस. उलट मीच आता तुझ्याबरोबर त्यांच्याकडे येतो आणि त्यांना सगळं खरं खरं आपण सांगूयात की ह्या दोघी जणी काय लायकीच्या आहेत. त्यांना सांगूयात की देवांश सरांचं आयुष्य वाढवणारी ही मुलगी आहे, ही नाही. चल सई. नाही, तुम्ही दोघं कुठेही जाणार नाही आहात. सई, तू जर तिकडे गेलीस आणि देवांशला खरं सांगितलंस तर तर मी जीव देईन. सई, ही फक्त आपल्याला थांबवण्यासाठी चाललेली नाटक आहेत. अंजली, काय करतेस? अंजली, अंजली, नाही नाही मॉम. सई, तू जर देवांशला खरं काय ते सांगितलंस तर मी या सुरीने माझा हात कापून जीव देईन. अंजली थांब, अंजली थांब, थांब. मॉम नको, मॉम नाही, नको, तुला लागेल बाळा. मॉम प्लीज हात सोड माझा. नको, ऐक माझं.
अगं लागेल तुला बाळा, लागू दे. नाही माझा जीवच गेला ना तरी मला काही परवा नाहीये, पण ह्या सईला, सई तू देवांशला खरं सांगायचं नाहीये, नाहीतर मी खरंच नुसते बघत काय बसलाय, बोला ना. सई तू अजिबात तुम्हाला कळत कसं अगं, तुझ्याकडनं शिकले हे सगळं, माझ्यासाठी हे काही नवीन नाहीये. तू नेहमी अशाच धमक्या दिल्यास ना, तुझ्याकडे बघूनच शिकली ती. काय आई करणार नाही ती. मला कळतंय का काय बोलताय तुम्ही? सई चल तू. हो काय बोलताय तर बघा सई. सई आपली चल. लेकीकडे जीव देते आणि तुम्ही इतक्या शांतपणे कसं काय म्हणू शकता? सई बघ. ए, तू मला हात नाही लावायचा. अंजली रक्त येत आहे, आत्या तुझ्या मुलीमुळे होतंय मला. अंजली आपण हॉस्पिटलमध्ये चाललोय, चल. हे बघ, खोटी काळजी दाखवू नकोस हं? कळलं ना? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अंजली उगाच वेडेपणा करू नकोस, चल दवाखान्यामध्ये जाऊ. नाही चल. नाही 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 मग अगं ते इंजेक्शन देतील लोक ना, प्लीज प्लीज सई सई देवांश जागीरदारांचा फोन आहे. अंजली. सई, आता मी फक्त माझा हात कापलाय, पण जर तू देवांशला खरं काय आहे ते सांगितलंस तर मी माझा गळा कापायला पण पुढे मागे बघणार नाही. हे मी मस्करी नाही करत आहे, सिरियसली सांगतेय. अंजली नाही. नाही, जर माझं लग्न देवांश जहागीरदार सोबत झालं नाही तर मी माझी लाईफ एंड करेन आणि हा डिसिजन फायनल आहे. सो आता तू ठरव की तुला काय करायचं. अंजली अंजली वेडेपणा करू नको. पॉप्स प्लीज, तुम्ही लांब थांबा, नाहीतर मी खरंच गळा कापीन माझा. तू आत्याच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे आणि सांग की तू देवांशला काही सांगणार नाही, नाहीतर मी खरंच माझा गळा कापून घेईन ना. मी खरंच जीव देईन आत्या. अंजली सई, अगं नुसतं तोंड काय बघत बसलीयस? घे शपथ, नाही तर माझ्या लेकीचा जीव जाईल. पॉप्स तुमचं ऐकते नाही सई. तिला सांगा आत्याच्या डोक्यावर हात ठेवायला आणि शपथ घ्यायला, नाहीतर पॉप्स मी जीव देईन ना. अहो सांगा ना. अंजली अंजली थांब बाळा, असं काय करू नको. मी तुझ्या हातापाया जोडते, नको करू असं. नाही मॉम. अंजली हो वंच हात जोडते. अहो तुमच्या लेकीला माझ्या लेकीसारखं वाढवलंय ना मी. अहो लहानाची मोठी झाली तुमची मुलं या घरात. तिला समजवा, तिला सांगा शपथ घे म्हणून. वंच तिला सांगा शपथ घे म्हणून. सई सई अगं घे ना बाई, शपथ घे ना. अगं तिच्या जीवाचा प्रश्न आहे. अगं तिने चाकू लावलाय इकडे. घे शपथ. अहो तुम्ही तरी सांगा ना, बोलो ना काहीतरी. ठीक आहे, नाही ठीकच आहे. अंजली थांब. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. तू देवांश जागीरदारांना यातलं काही सांगणार नाहीयेस. सई
अंजली अंजली नाही नको. सई, अंजली म्हणते तसंच कर. मी तुझ्या भल्यासाठी सांगते बाळा. तू सुरक्षित राहावी म्हणून सांगते. दे मला वचन, तू जागीरदारांना काही सांगणार नाहीयेस. सई, सई, अगं तुला असं वाटतं का की तुझ्या आईने जन्मभर इथं राहून त्रास सहन करावा? नाही ना. दे मला वचन. हे बघ, काही विचार करू नकोस, मला वचन दे. मी शपथ घेते की मी देवांश सरांना काहीही सांगणार नाही. फोन स्पीकरवर टाक. सई, फोन स्पीकरवर टाक. हाय, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? नाही. ऍक्च्युली मगाशी पण फोन केला होता मी तुम्हाला, पण तुम्ही उचलला नाही. हो, थोडं कामात होते. मग मी उद्याच फोन करणार होतो, पण मग मला पण राहवलं नाही गेलं. सो ऍक्च्युली आज जे काही घडलंय ना ते सगळं डिस्कस करायचं होतं मला तुमच्याशी. बोला. तुम्ही असं तुटक का बोलताय? आई ओके, म्हणजे तुम्हाला राग वगैरे आलाय का मी तुम्हाला असा फोन केला ते? सी, आता आपण फ्रेंड्स आहोत आणि मला सिरियसली तुमच्याशी सगळं डिस्कस करायचं होतं म्हणून फोन केला. दॅट्स इट. नाही, ठीक आहे, बोला ना. ऍक्च्युली आज मुलगी बघायला गेलो होतो ना, त्याचबद्दल सांगायचं होतं. आता मला कशी वाटली हे पण विचारा. तुम्हाला कशी वाटली मुलगी? चांगली आहे. इनफॅक्ट तुम्ही ओळखता तिला, तुमच्या स्कूलमध्ये टीचर आहे ती, आणि आय गेस तुमच्याच एरियात राहते सुद्धा. यू रिमेंबर जेव्हा मी तुम्हाला सोडायला आलो तो रिक्षाने, त्याच एरियात कुठेतरी राहते ती. दिसायला तशी सुंदर आहे, फक्त तुमच्या एवढी हुशार आणि स्मार्ट असायला हवी. म्हणजे कसं नंतर मला तुमच्यासारखं जुगाड करायला शिकता येईल ना तिच्याकडनं, आणि तुमच्यासारखा साधेपणा असायला हवा तिच्या. बाकी हळूहळू कळेलच ती मुलगी कशी येते. पण आता सध्या घरचे खूप खुश आहेत, कारण माझ्या पत्रिकेला जुळणारी, मॅच होणारी मुलगी त्यांना मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं लग्न ठरल्याबद्दल.
थँक्यू सो मच. मी ठेवते आता. या गुड नाईट, बाय, टेक केअर. मला कॉंग्रॅच्युलेशन नाही करणार हा? अगं कोणीच मला कॉंग्रॅट्स नाही करणार आहे का? कोणाची का माझी माहिती? बापरे, काय रक्तरंजित अभिनय केला ग तू. जगात भारी परफॉर्मन्स. देवाजीला तू आवडली. त्याच्या आगीरदारांची चूड होणार माझी लेक. भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या बघला मला ना फिलिंगच होत नाही. काय करायचं? हात खूप मध्ये चला निवांत. चल लवकर.